चला नमस्कार विद्यार्थ्यांनो, एमपीएससी तुमची ऑफलाईन होणार आहे का? त्या संदर्भामध्ये जे काही शिष्टमंडळ आहे ज्यांनी प्रयत्न केलेले आहेत, मोर्चा असेल, सगळं निवेदन त्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची अपडेट. आता तुमची ग्रुप सी जी ऑनलाईन होणार होती, आज त्या ठिकाणी एमपीएससी बैठक असणार आहे आणि आज निर्णय होणार आहे तुमची एमपीएससी ग्रुप सी ही ऑफलाईन असेल की ऑनलाईन असेल. पण राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे की ऑफलाईन जी आहे तर त्या ऑफलाईन घेण्यासंदर्भामध्ये एक सकारात्मक बातमी आहे. सध्याच्याला जो काय पुण्याचा मोर्चा होता तो स्थगित केलेला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळणार, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि याचं श्रेय कोणाला आहे तर ज्यांनी मोर्चे आयोजन केलेलं आहे, प्रयत्न केले, औपचारिक असेल, अनौपचारिक असेल, समोर येऊन केले असतील किंवा त्या ठिकाणी पाठीमागे राहून केले, त्या सर्वांचे धन्यवाद. ओके, चला. एमपीएससी विद्यार्थ्याचा मोर्चा स्थगित आणि लक्ष ठेवा ऑनलाईन परीक्षेच्या वादावर मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप आणि पुढील दिशा ठरवलेली आहे. इथं बघता तुम्हाला स्थगित दिलंय, ऑनलाईन एक्झाम दिलेला आहे आणि इकडे तुम्हाला स्थगित दिलेला आहे. आणि इकडे आपली ओएमआर शीट आहे जी आपली रेग्युलर एमपीएससी एक्झाम घेते त्या एक्झामनुसार. सद्यस्थितीचा सार काय आहे तर बघा, निर्णय सद्यस्थितीला विद्यार्थ्यांवर ऑनलाईन परीक्षा लादली जाणार नाहीये, हे असं म्हणणं आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं, माननीय श्री देवेंद्र मुख्यमंत्री फडणवीस साहेब. तर हे काय की सद्यस्थितीत विद्यार्थ्यांवर ऑनलाईन परीक्षा लादली जाणार नाहीये. कृती काय आहे तर बुधवारी पुण्यात नियोजित म्हणजे आज असलेला विद्यार्थ्यांचा महामोर्चा तात्पुरता स्थगित केलेला आहे. आयोग जोपर्यंत नोटिफिकेशन काढत नाही त्यानंतरची पुढची असेल. जर आयोगाने नोटिफिकेशन काढलं की ऑनलाईन एक्झाम कॅन्सल आणि ऑफलाईन सुरुवातीपाशी जशी होती त्या प्रकारच्या आहे तर ठीक आहे, त्यानंतरचे पुढचं नियोजन. आश्वासन आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्तक्षेपाने संवादातून मार्ग काढण्याची ग्वाही त्यांनी दिलेली आहे. पुढं आता विद्यार्थ्यांच्या अविश्वासाचं मूळ कारण काय होतं, ऑनलाईन आणि ऑफलाईनचं. टीसीएस असेल, इतर आयबीपीएस असेल, इतर खाजगी कंपन्यांच्या परीक्षा पेपर फुटी पाहिलं आपण सगळंच. तांत्रिक अडचणी आहेत त्याला आणि निकालातील गोंधळ, या 3 महत्वाच्या कारणामुळे ती ऑनलाईन नकोच. ठीक आहे, ऑनलाईन पद्धतीवर संपूर्ण अविश्वास त्या ठिकाणी दिलेला आहे. आता ऑफलाईन परीक्षा आणि ऑनलाईन परीक्षा तुम्ही जर पाहिलं असेल, विद्यार्थ्यांची भूमिका आणि पारंपरिक पद्धतीवर विश्वास जास्त विद्यार्थ्यांचा आहे. ऑनलाईन परीक्षा प्रस्ताव अचानकपणे लादण्याचा प्रयत्न एमपीएससीने केला. इतिहास, तांत्रिक त्रुटी आणि गोंधळांचा इतिहास आहे आजपर्यंतचा ऑनलाईनचा. आणि पारदर्शकता कसं आहे तर संशयास्पद आहे. ठीक आहे, आणि ऑफलाईन कसं आहे, प्रस्ताव विद्यार्थ्यांची प्रमुख आणि एकमेव मागणी आहे ऑफलाईन एक्झाम करण्याची. इतिहास, आयोगाची पारंपरिक परिचित पद्धत मुलांना माहिती आहे, प्रश्न कसे विचारतात पीए सगळं मुलांना त्या ठिकाणी माहिती आहे, म्हणून ऑफलाईन परीक्षा पाहिजे. पारदर्शकता, विद्यार्थ्यांचा पूर्ण 100% विश्वास एमपीएससी ऑफलाईनवर आहे. नियोजित आंदोलन आणि सद्यस्थिती दिलेली आहे आजच्याच पेपरमधलं. ओंकारेश्वर मंदिर पुणे इथून त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय होतं ते सध्या स्थगित केलंय. मंगळवार मुंबईत मुख्यमंत्र्यांची बैठक आणि सकारात्मक चर्चा झालेली आहे, त्यांची इमेज सुद्धा तुम्हाला समोर दाखवलेली आहे. बुधवार 15 तारीख नियोजित मोर्चा तात्पुरता रद्द केलेला आहे. आता मुख्यमंत्र्याची ग्वाही आणि भविष्यातील अटी भविष्यामध्ये, पण सध्याच्याला तुमची ही एक्झाम शक्यता आहे आजच किंवा उद्याच्याला असेल किंवा ऑफलाईन संदर्भात निर्णय घेतला जाईल. सद्यस्थितीतील ऑनलाईन परीक्षा विद्यार्थ्यांवर लादली जाणार नाहीये. भविष्यातील ऑनलाईन परीक्षा समान सर्व विद्यार्थ्यांसाठी समान पातळीवर एक्झाम घेतली जाणार आहे. भविष्यामध्ये सक्षम, तांत्रिकदृष्ट्या जी काही निर्दोष यंत्रणा आहे ती सक्षम असेल, विश्वासार्ह, विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करणारे असेल आणि या 3 अटी पूर्ण झाल्यावरच भविष्यामध्ये ऑनलाईन पद्धतीचा विचार केला जाईल असं म्हटलेलं आहे. आणि इथं आता हे इमेज बघू शकता तुम्ही, या इमेज तुम्हाला दिल्या, यातले महत्वाचे किरण निंभोरे आहेत, विद्यार्थी प्रतिनिधी आहेत. मोर्चा फक्त तात्पुरता स्थगित, आयोगाच्या बैठकीनंतरच पुढील आंदोलनाची दिशा ठरेल असं किरण निंभोरे यांनी सांगितलेलं आहे. वास्तव कट्टा त्यांचं चॅनल आहे. ठीक आहे, हे इथं किरण निंभोरे आहे, इकडे प्रमोद पाटील म्हणून आहे, ही इथं त्यांची इमेज आहे. आणि बाकी इतर राज्याचे मुख्यमंत्री आहेत, इकडे अभिनव पवार आहेत. हे सगळ्यांचं कालच्या बैठकीतलं चित्र आहे, ज्यांनी समोरून पाठिंबा दिलेला आहे महत्वाच्या आंदोलनासाठी. या मुलांची ऑफलाईन एक्झाम घेण्यासाठी प्रयत्न केले त्या सर्वांचे आभारी सगळे विद्यार्थी. महत्वाचं आहे पुढील दिशा आणि महत्वाचे टप्पे. 15 तारीख बुधवार एमपीएससी अध्यक्ष, सचिव आणि विद्यार्थी प्रतिनिधीची महत्वपूर्ण बैठक आहे आजच. एमपीएससीचे अध्यक्ष, सचिव आणि विद्यार्थी प्रतिनिधीची महत्वपूर्ण बैठक असणारे आज. विद्यार्थ्यांच्या मागण्यावर सविस्तर चर्चा करून अंतिम तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. 15 म्हणजे आजच. त्यानंतर
16 जुलै संयुक्त पूर्व परीक्षा गट क च्या अर्ज प्रक्रियेबाबत पुनर्विचार केला जाणे आणि विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार नवीन निर्णय त्या ठिकाणी अपेक्षित आहे. हे संपूर्ण निष्कर्ष तात्पुरती स्थगिती आहे, कायमस्वरूपी तोडगा त्या ठिकाणी नाहीये. सरकार संवादाची तयारी आणि लादण्यास नकार दिलाय. विद्यार्थी अधिकृत निर्णयापर्यंत आंदोलनाची तयारी दाखवली. सद्यस्थिती आयोग बैठकीतील निर्णयावर पुढील जी काही दिशा असणार आहे आणि शक्यता ह्या सगळ्या विचार केला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे, तर नक्कीच त्या ठिकाणी आजची बैठक सकारात्मक असेल. आणि ज्या सर्व मुलांची मागणी ऑफलाईनच्या आहेत तर शक्यता उद्याच्याला परवाला 1-2 दिवसामध्ये ऑफलाईन संदर्भामध्ये एमपीसीचं नोटिफिकेशन सुद्धा येण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात आहेत. वाद मिटलेला नाहीये, केवळ स्थगित आहे. आयोगाच्या बुधवारी होणाऱ्या म्हणजे आज बैठकीतील निर्णयाच्या या समस्येचा कायमस्वरूपी निकाल ठरवेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी प्रयत्न केले आहेत त्या सर्वांचं परत एकदा अभिनंदन. ठीक आहे, थांब.